त्यांच्यासोबत काम करण्यापेक्षा त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी खूप जास्त आहेत. कधी असं दडपण वाटलं नाही मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना, त्यामुळे सगळ्यांची ताई दादा असंच नातं आहे. माझ्या काही चुका झाल्या असतील तर मला सांगितलं की तू काय अजून बदल करायला पाहिजेस तुझ्या ह्याच्यात. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मजा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि सध्या या चित्रपटातली चिमुकली स्टारकास्ट माझ्यासोबत आहे, ज्यांनी संत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती महाराज, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांच्या भूमिका साकारल्या आहात. खूप गोड दिसत आहात तुम्ही. तू खूपच क्यूट दिसत आहेस. काय सांगशील? तुझं खरं नाव सांग आधी प्रेक्षकांना. माझं नाव अभि अमोल गोळे आहे. तुझं खरं नाव सांग. माझं नाव मानस सचिन बेडेकर आहे. आणि मुक्ताईचं नाव काय? मी स्मिता प्रथमेश जोशी. निवृत्ती महाराज. साहिल हेमंत धर्माधिकारी. बरं, या चित्रपटात तुम्ही चौघांनी खूप छान काम केलंच असेल याची खात्री आहे, पण काय सांगाल चित्रपटादरम्यानचा तुमचा अनुभव कसा होता? तुझी मोठेपणीची भूमिका म्हणजे जेव्हा संत निवृत्ती महाराज मोठे होता तेव्हा ती भूमिका अक्षय केळकरने साकारली. सो त्याच्याशी काही तुझं बोलणं झालं का, किंवा त्या सगळ्या कलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? हो, आमचं दोघांचंही बोलणं झालंच. आणि अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर हा खूप सुंदर अनुभव होता, कारण इतक्या मोठ्या कलाकारांसोबत सादरीकरण करणं, त्यांच्यासोबत काम करणं पहिल्यांदा, की म्हणजे स्मिता शेवाळे मॅम असतील, मृणालताई कुलकर्णी असतील, त्यानंतर दिग्पाल लांजेकर असतील, समीर धर्माधिकारी असतील, हे खूप उत्कृष्ट आणि नावाजलेले कलाकार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यापेक्षा त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी खूप जास्त आहेत आणि त्या आम्ही सगळ्यांनीच नक्की घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडनं पूर्ण प्रयत्न केला घेण्याचा. आणि अक्षय दादासोबत आमचं बोलणं खूप म्हणजे चालायचंच. आम्ही चौघही म्हणजे मोठे चौघही आणि आम्ही लहान चौघही, आम्ही खूप गप्पा मारायचो आणि तिथे वॅनिटीमध्ये मजा करायचो. अगदी. तुम्ही चौघेही पारंपरिक पोशाख आम्हाला पाहायला मिळत आहेत, पण मुक्ताई तू परकर, पोलक आणि छान असे दागिने वगैरे घातलेस. काय सांगशील, कोणी हा लुक तुझ्यासाठी तयार केला? खरं तर मला असंच घालायला आवडतं, म्हणजे खण्याचं परकर, पोलक वगैरे. पण आज मला असं खूप छान वाटतंय. हे मी आत्ता जे घातलेलं आहे किंवा केसांचं जे काही केलेलं आहे त्याचं मला आत्ता खूप समाधान मिळते असं मी सांगू शकते. पण खरंच मला असं काय काय करायला खूप मजा येते. कोणी केली ही हेअरस्टाईल? आईने केली तुझ्या? ताईने केली. पण खूप छान दिसतेस. चंद्रकोर, बांगड्या, चिंचपेटी, खूप छान दिसते. थँक्यू. संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका तू साकारली आहेस. काय सांगशील? पहिल्यांदा भूमिका तुझ्याकडे आली तेव्हा तुला काय सांगण्यात आलं होतं आणि एकूण तुझा अनुभव कसा आहे? खूप मस्त. जेव्हा पहिल्यांदा मला सांगण्यात आलं की मी भूमिका करतोय संत ज्ञानेश्वरांची, त्यावेळी खूप मस्त वाटलं आणि खूप अप्रतिम अनुभव होता. कारण सेटवर सगळेच सहकलाकार खूप आपसात मिळणारे जुळणारे होते. कधीही असं दडपण वाटलं नाही मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना, त्यामुळे सगळ्यांची ताई दादा असंच नातं आहे. सगळ्यांना आम्ही ताई दादाच म्हणतो सेटवर. हक्काचे सगळे आता नाते झाले. अगदीच. आणि तुम्ही इतक्या लहान वयात इतकं गोड बोलताय हे पाहून खरं तर आश्चर्य वाटतं, कारण इतकी लहान मुलं इतकं छान बोलू शकतात. बरं, तुम्ही सोपानदेवांची भूमिका साकारली आहात. इतका छान आजचा पोशाख आहे. काय सांगाल? काय सांगशील? ह्या चित्रपट करायला मला खूपच अशी छान वाटत होतं. आणि सगळेच इकडे माझे जे भाऊ बहीण आहेत त्यांनी मला असं मित्र म्हणून नाही तर भाऊ म्हणून स्वीकारलं. आणि सगळेच सेटवरचे ताई दादा सर त्यांनी पण मला असं इतके त्यांनी अप्रतिम वागणूक दिली किंवा आपण म्हणतो की छान सांभाळून घेतलं. तर त्याच्यानं मला खूपच छान वाटलं. आणि माझ्या काही चुका झाल्या असतील तर मला सांगितलं की तू काय अजून बदल करायला पाहिजेस तुझ्या ह्याच्यात. तर त्यामुळे खूपच छान वाटलं मला आज. पण आम्ही असं ऐकलं की तू आपल्या मुक्ताईंना त्रास दिलास किंवा तुम्ही मस्ती करायचा, तर त्याबद्दल काय सांगशील? त्रास तर हो दिलाय मी, कधी कधी द्यायचं. पण कधी कधी द्यायचं. पण आम्ही मस्ती नाही केली सेटवर. ह्या संत ज्ञानेश्वरांचा चित्रपट आहे त्यामुळे त्याच्यात एवढे ते व्यक्ती जे आपण मानतो त्यांना, त्यामुळे आम्ही सिरियसली हे केलं, काम केलं त्याच्यावरती. धन्यवाद.
अगदी. पण जेव्हा हे दोघे मस्ती करायचे तेव्हा तुझं सँडविच वगैरे व्हायचं का किंवा तुझी काय भूमिका असायची? नाही, मी या दुकानात सोडून द्यायचो. तुम्ही हवं तेवढं भांडा, मग मी निवृत्ती बरोबर बसून म्हणजे गप्पा तुम्ही दोघे मारायचो. मोठे आणि हे छोटे छोटे असं आपापसात चालायचं? नाही, असं नाही, आम्ही सगळे मिळून जुळून पण राहायचो. ह्यांचं भांडण सुरू झालं की मी त्याच्याबरोबर. बरं मला सांगा, तुम्ही शाळेत कितवीत आहात, कोणत्या वर्गात शिकताय? कारण इतकं छान बोलताय ना तुम्ही, त्यामुळे कोणी शिकवलं इतकं छान बोलायला? आणि शाळेत कितवीला आहात? तू कितवीला आहे? मी आता 5वीला आहे, 6वीत जाईल. आणि तू? इयत्ता 7वीत आहे. आणि मुक्ताई? मी इयत्ता 4थीत आहे. आणि निवृत्ती महाराज किती? मी आता 9वीत आहे आणि आज 10वीत आहे. अगदीच. पण या तिघा चौघांमध्ये तू सगळ्यात मोठा आहेस, तर साधारणतः काय म्हणजे मस्ती वगैरे चालणारच असेल, कारण तुम्ही तसे तर चौघेही लहान आहात. पण काय सांगशील या तिघांबरोबरचा किती मज्जा आली किंवा अनुभव कसा आहे तुमचा? ह्यांच्याबरोबर मज्जा येणारच, म्हणजे स्वाभाविकच आहे, कारण हे माझे खरंच भाऊ आहेत, तिघही जण, बहीण आहे माझी. त्याच्यामुळे आणि आम्ही एकाच अकॅडमीतले होतो, त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग पहिल्यापासून ऑलरेडी झालेलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मिळून मिसळून राहायला अगदीच काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणून आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे अशी मज्जा नाही केली, पण आमचं शूट वगैरे झाल्यानंतर आम्ही आनंद पूर्ण हे घेतला, आनंद घेतला. अगदीच. मुक्ताई, तुला विचारावं असं वाटतं, सगळ्यात आधी या तिघांपैकी पहिला सीन तू कुणाबरोबर केलेलास? पहिला सीन ना मी तिघांबरोबरच केला. तिघां एकत्र झालेला सीन कसा होता तो सीन आणि कोणता होता? आम्ही ॲक्च्युली सगळे झोपले होतो आणि आई बाबा इंद्रायणीमध्ये ह्याला समाधी केल्या जातात. अगदीच. आणि एकूणच तुम्ही चौघांनी फार छान काम केलेलं दिसतंय. तुम्हाला फार प्रश्न विचारून त्रास देत नाही, पण जातच आता एकदा संत ज्ञानेश्वर माऊलींचा गजर होऊन जाऊ देत चौघांचाही एकत्र. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत निवृत्तीनाथ महाराज की जय. सोपान काका महाराज की जय. मुक्ताबाई माता की जय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.